टाकला विभीषण लंकेचा राजा जर होईल आणि सर्व देवादेवतांची बांधगडी सुटल, सर्वांच्या ठिकाणी आनंदी आनंद घडे आणि जिकडे तिकडे चोहीकडे असा आनंद त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. एकल्या माझ्या रे जीवासाठी उल्हास तेरे ब्रह्मांड कोटे राम विजय सकलोटे मद साठे होय. एकाच्या याच्यासाठी गोष्ट पडून जाईल म्हणतात मी जर नाही विकार केला तर. पण हे जरी स्वीकारलं तर त्या ठिकाणी काय होईल, प्रभू रामचंद्राची ख्याती स्वर्ग मृत्यू पाताळात त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे कोण त्या ठिकाणी लक्ष्मण बोलू लागले. लक्ष्मणानं मनाच्या ठिकाणी विचार केला, आपल्याला दुःख झालं तरी चालत पण सर्व जनतेला सुख होतंय म्हणून मना विश्वास केला आणि त्या ठिकाणी हात समोर केले आणि आपल्याली जी ब्रह्मशक्ती आहे ती आपल्या हृदयाच्या ठिकाणी दिलेली आहे. शक्ती भेटता लक्ष्मण करण्याची हनादे रावणाची आवडी चालेला रघुनंदन धनुष्य बाण सजोनी. अशा प्रकारचा विचार केला. शक्ती त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी लागल्याच्या नंतर लक्ष्मण पडला आणि पडल्यानंतर प्रभू रामचंद्र राग आला. प्रभू रामचंद्र राजा रामाला मारण्यासाठी हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. प्रभू रामचंद्राचे डोळे लाल रुंद झाले. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाकडे त्या ठिकाणी राजा रामाने पाहिल्यानंतर राजा रामाने कळून चुकला. आता प्रभू रामचंद्राची वीरश्री चढली. प्रभू रामचंद्राचा राग अनावर झाला. यानं जर मान सोडा तर आपण या ठिकाणी मेल्याशिवाय राहत नाही म्हणून राजा रावणाने प्रभू रामचंद्राला पाड दाखवली आणि राजा रावणाला नाव पळालेला आहे. त्याच्या मागे लागत नाही म्हणून प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर नजर झाली की राजा रावण पळालेला आहे. रावण विजय झाला रघुनंदन आव्हाला लक्ष्मण तवा मूर्त्या प्रभू रामचंद्र राजा रावण त्या ठिकाणी पळाला. प्रभू रामचंद्र त्या रणाच्या ठिकाणी विजयी झाले आणि विजयी झाल्याच्या नंतर आपल्या बंधूकड लक्ष्मणाकडे आले. लक्ष्मणाजवळ आल्यानंतर पाहिलं तर लक्ष्मण त्या ठिकाणी चिजीत पडलेला आहे. जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने आपल्या बंधूच्या अंगावर हात फिरवला. हात फिरल्याच्या नंतर जी काही ब्रह्मशक्ती आहे ती त्या ठिकाणी थोडी लीन झालेली आहे. त्याची क्षमता त्या ठिकाणी लीन केली. भगवंतानं कृपा कटाक्ष निहाळले कृपेने पाहिला काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताला काय करता येत नाही हो, तुम्हाला त्या ठिकाणी फक्त कळत नाही म्हणून भगवंत आले आणि आपल्या कृपेचा त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या अंगावर फिरविला. शक्ती त्या ठिकाणी लीन झाली. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त
रामाच्या अंगामध्ये शक्ती आहे. अंतरंगाने सर्व शीतळ त्या ठिकाणी झालेली आहे. बाहेर अंगाचं भावना दिसणारी ठेवलेली आहे म्हणतात. ब्राह्मणाचा लेकरमार सर्व ताण काढेल भूतान. आदरीला लोके कदमात बंधूचा मावट व्हावा. काय बंधूचं प्रेम फार त्या ठिकाणी मोठं असतंय. मायेची माया आणि बंधुत्वाचं प्रेम याला समुद्राची उपमा दिली ती सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे. असं भगवंताचं हृदय त्या ठिकाणी आपल्या बंधूविषयी त्या ठिकाणी कळवू लागलेला आहे. घोडावणे सुषण वैद्य राजात पुस्ताला रघुराजात वेगी रूपाव चांग माझा बंधू राज उठवावया. प्रभू रामचंद्र सुषण वैद्य राजाला बोलवला. सुषण वैद्य राजाला हात जोडले, महाराज माझा बंधू याच्यातून निर्मुक्त होण्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. कारण माझा जीवलग आपला जीव का प्राण माझा लक्ष्मण आहे आणि माझा बंधू या ठिकाणी निश्चित पडलेला आहे. याला उठवण्यासाठी तुम्ही काहीतरी सांगा, त्याला विल्हेवाट लावा असे प्रभू